अगं हे बघ, इतक्या दिवसांपासून शरद भाऊजी आमच्या संपर्कात आहेत. त्यांचा खरंच खूप जीव आहे ग तुझ्यावर. ते नक्की ऐकतील तुझं. माझी मुलगी मला भेटायला येणार आहे. काय? मोनिका येणार आहे? येस. आणि हे बघ, तिच्या समोर नीट वागायचं. 12,000 रुपये पगार आहे त्याला. आणि ऑफकोर्स यू नो, अनुभव जसा वाढत जाईल तसा पगारही वाढत जाईलच. नाही, पगार वाढवण्याकरता आधी नोकरी तरी टिकवली पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं का वाटतंय की आमचा अविनाश नोकरी टिकवू शकणार नाही म्हणून? तुमचा अविनाश सेटल होण्याकरता ह्या नोकरीसाठी मी माझं स्वतःचं शिफारस पत्र त्याला दिलं होतं. पिता हा परमेश्वरा समान असतो असं मानून तुमचं म्हणणं त्याने ऐकावं हीच अपेक्षा मी बाळगतो. प्राची, आय सेड तू वर जाय, ते तमाशा नकोय मला, प्लीज गो. जर का मी तुम्हाला भेटाविषयी वाटत असेल तर तुम्ही ड्रिंक घेणं पूर्णपणे बंद करा. मी सोडणार का? मी ड्रिंक्स घेणार नाही. हे मोने तुझी शपथ. कॉफी घेणार? नाही, नको. अविनाशच्या वडिलांना भेटलात? हो, गेलो होतो आज त्यांच्या ऑफिसमध्ये. काय म्हणाले? काय म्हणणार? त्यांच्या बोलण्याचा सूर मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी असाच होता. मग काय नम्रता, हे लग्न होऊ द्यायचं नाही म्हणजे नाहीच. अहो पण कसं थोपवणार आपण? आपली माधुरीच नको इतका पुढाकार घेते म्हटल्यावर. माधुरीने किती पुढाकार घेतला तरी अविनाश लग्न करण्याच्या परिस्थितीत असायला हवा. म्हणजे मी अविनाशला नोकरी मिळवून दिली हे मी पंडित साहेबांच्या कानावर घातले. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान चांगलाच दुखावला गेला असणार. आणि आता ते स्वतःहून ती नोकरी त्याला सोडायला भाग पाडतील. आता नोकरी धंदाच नाही असं म्हटल्यावर स्वतःच्या पायावर धोंडा पाडण्या इतपत आपली माधुरी काही मूर्ख नाहीये. हो, पण म्हणजे जर आणि तर या गोष्टीवरच अवलंबून राहायचं का आपण? आणि समजा वडिलांनी सांगूनही अविनाशनी नोकरी सोडलीच नाही, तो नोकरी करतच राहिला तर? तुमच्या अविनाशचे बॉस पेडणेकर साहेब हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. पण अविनाशविषयी त्यांचं अत्यंत वाईट मत झालेलं आहे. तुमचा अविनाश सेटल होण्याकरता ह्या नोकरीसाठी मी माझं स्वतःचं शिफारस पत्र त्याला दिलं होतं.
म्हणजे त्याने तुम्हाला तसं सांगितलं नाही का? नाही. घ्या. म्हणजे आधी तर तो नाहीच म्हणत होता, त्याच्या तत्वात बसणार नाही म्हणे, पण नंतर नोकरी स्वीकारली. मग तत्व कुठे गेली? तत्वाचा गाशा गुंडाळून नोकरी स्वीकारलीस, अरे मग ती टिकव ना. या अशा मुलाशी, माझ्या मुलीशी मी लग्न लावून देऊ आणि नंतर मग ती खाईल काय? माती. अहो काय झालं? काय झालं? वाईट स्वप्न पाहिलं का? नाही, काही नाही. हो हो, बहुतेक स्वप्नच पाहिलं मी. आलोच. दारू कोणता? मला दारू पाहिजे. पोट दुखतो माझं. डोकं गेलं का माझं? दारू द्या. मी मरेल रे. मी काय मनिकाला काय वचन बसलो रे. कुठे आहे माझी बाटली? ग्लास कुठे आहे? पप्पा, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना की ड्रिंक्स घेणार नाहीत म्हणून. सॉरी. मोद्या, भास झालाय मला. दारू पाहिजे रे पहिले. बाटली कुठे? पप्पा, तुम्ही प्रॉमिस मोडताय. मोद्या, अरे तू काय परीक्षा बघतो काय पप्पांची आपल्या? मला दारू पाहिजे रे. मला कुठे पाहिजे पप्पा? नाही, शपथ मी नाही. कसा जगू रे मोद्या? शपथ दिली. का असं का उभा आहेस? अरे भिडाव, माझ्या नजरेला नजर भिडवून बोल ना माझ्याशी. अविनाश, तुझं काही चुकलंय असं तुला वाटत नाहीये ना? मग माझ्या नजरेला नजर भिडव आणि सांग ना तसं मला. तुझ्या तत्वांशी तू तडजोड केली नाहीस आजवर म्हणून तुझ्या 6 नोकऱ्या सुटल्या. आणि तरीही तू नवी नोकरी शोधत राहिला.
त्यावेळी अरे केवढा अभिमान वाटला होता तुझा मला. आत्ताची ही तुझी नवी नोकरी सुद्धा तू स्वतःच्या हिमतीवर मिळवलीस असंच वाटलं होतं मला. आणि वाटलं की वा वा, आयुष्य सार्थकी लागलं. माझा मोठा मुलगा खऱ्या अर्थानं माझा वारसदार निघाला हे पाहून अविनाश, अविनाश, अरे ही अशी वशिल्याची नोकरी करण्यापेक्षा आयुष्यभर बेरोजगार राहिला असतात ना तरी पोचलं असतं रे मी तुला. बाबा, बाप कमाईवर जगण्यापेक्षा आप कमाईवर जगायचं आहे मला. मग त्यात काय चुकलं माझं? लाचार होऊन माधुरीच्या वडिलांनी दिलेली नोकरी मला स्वीकारावीच लागली. कारण तुमच्या पावलावर पाऊल टाकून जगण्याचा मी जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यात मला अपयश आलं. चिडमुंगी सुद्धा स्वतःचा जीव जगवण्यासाठी भोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेतात. मग मी तसा प्रयत्न केला तर त्यात काय चुकलं माझं? म्हणजे नैराश्याने खचून जाऊन मी आत्महत्या करायला हवी होती काय? शांत व्हा. खरंच मला खूप कौतुक वाटतं तुझं. कशाबद्दल? कशाबद्दल काय, मी आजारी पडल्यापासून तू ऑफिसचं काम अगदी समर्थपणे सांभाळते. अहो, तुम्ही ऑफिसमध्ये येऊ शकत नसला तरी तुमचा गायडन्स तर मिळतो ना मला. तुम्ही कॉफी घेता का? नाही, नको. ते प्राची कशी नाही आली अजून? येईल हो. दिवाकर प्लीज, हे बघा, प्राची बरोबर मिलिंद पवार म्हणून जो इसम येणार आहे ना, त्याची परिस्थिती पण प्लीज समजून घ्या. जान्हवी, त्याच्यासाठी आलोय ना मी आज इथे. मॅडम येऊ का? या आबा. हे मासे कोण? आबा, हे माझे मिस्टर आहेत, दिवाकर, आपल्या कंपनीचे मालक. मालक? अहो तुम्ही मालक? काका काय करताय? ओ काका रे, आबा आलार रघुनाथ रामचंद्र पाटील, लोक मला प्रेमाने आबा म्हणतात. हो का? बरं आबा, आता उठा. असं तुम्ही उठा सांगता म्हणून मी उठतो. नाही तर काय केलं असं पायरी बसून बसलेलो असतो. अहो काय हा वेडेपणा? हो, तुम्ही मला वेडा म्हणाला. तुम्ही मला काही म्हणा, तुम्ही फार वेडा म्हणा, कारण तुम्ही आमचे मालक आहात. जान्हवी, ये प्राची. हे काय, तू एकटीच आलीस? ते नेहमी एकट्याच येतात. आबा प्लीज जरा तुम्ही बाहेर थांबता का? काही काम असेल ना तर मी तुम्हाला बोलवून घेते. मालक, तुमचं काय म्हणणं? तसंच मालकीणबाई सांगतात ना तसं. या आता. तुम्ही या म्हणतात, त्या जा म्हणतात. जा. बरं जातो. चल वेड्या, चल चल वेड्या, चल. प्राची, तू एकटीच आलीस? मिलिंद पवार कुठे आहेत? अगं, ते येऊ शकणार नाहीयेत आज. दिवाकर भाऊजी, तुमची तब्येत कशी आहे? हे बघा, मी तुम्हा दोघींनाही निक्षून सांगतोय, त्या माणसाची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय मी किडनी स्वीकारण्याचा निर्णय घेणार नाही. अहो पण
गुड मॉर्निंग सुधाकर साहेब. अरे गुड मॉर्निंग शरद साहेब, गुड मॉर्निंग. बसा सावकाश सावकाश बसा. काय कसा आहेस? मी फर्स्ट क्लास. तू कसा आहेस? कसा दिसतोय तुला? हा? ए, काल छबडी येऊन गेली ना घरी. प्रॉमिस घेतलाय माझ्याकडनं. नो ड्रिंक्स. हो, मोनिका म्हणाली मला. तू खरंच प्यायला नाहीस काल? अरे शपथ शपथ तुझी शपथ. तू वाटले हे चहा सांग ना माझ्यासाठी. चहा? तू खरंच चहा घेणार आहेस? खरं सांग ना. सांग सांग सांग. किती दिवस? तू सांग ना. ठीक आहे सांगतो चहा. बघूया तू किती दिवस चहा घेतोस ते. आत्ता सांगतो. माझ्या केबिन मध्ये 2 चहा पाठवा. काय चहा घ्यायचं ठरवलं ना मी. थँक्स. तुम्ही? नाही, ही काय चहा प्यायची वेळ आहे? आम्ही सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेलाच करतो. नाही नाही, तू घे ना चहा. हे तू काय पाहुणा आहेस काय माधुरी? नाही म्हणजे आमचा जावई व्हायचं स्वप्न पाहत असलास तरी अजून तरी पाहुणाच नाही का? नम्रता. हां, तर अविनाश, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझं अगदी व्यवस्थित चाललं. तू मन लावून काम करतोयस. मग तुझे ते पेडणेकर साहेब तुझ्याबद्दल आम्हाला खोटी बातमी देत आहेत असं आम्ही समजायचं का? आता कसं सांगू तुम्हाला, मला कळत नाही की पेडणेकर साहेब असं का सांगतायत. ते जाऊ दे. तू खरं बोलतोयस असं आम्ही गृहीत धरून चालतो. मग मला एक सांग, आम्ही तुझं आणि माधुरीचं लग्न लावून दिलं तर पुढच्या प्लॅनिंगचं कसं काय? प्लॅनिंग म्हणजे? एवढा विचार करायला वेळ कुठे मिळालाय? तुम्ही दोघं आमचं लग्न लावून देताय की नाही हाच विचार आमच्या डोक्यात फिरतोय. नाही नाही, समज आम्ही तुला परवानगी दिली तर पुढचं प्लॅनिंग कसं काय? नाही म्हणजे याच्या तुटपुंज्या पगारात तुम्ही कसं काय भागवणार? म्हणजे राहणार कुठे? बरं राहिलात तर कसे राहणार? कारण हा आता जिथे राहतो तिथे हा त्याचे वडील, म्हणजे वडील रिटायर झाल्यानंतर ती जागा बँकेला रिटर्न द्यावी लागणार ना. मग पुढच्या प्लॅनिंगचं कसं काय? मोनिका, अगं मी अशी का वागल्याचा थोडा तरी विचार कर ना ग मोनिका, प्लीज. विचार? तू मला माझ्या आठवणी सुद्धा नकोयस.
कळलं? पण माधुरीचं तुझ्याशी लग्न झाल्यानंतर तिचं कसं होणार याची मात्र आम्हाला काळजी वाटते. म्हणूनच आम्ही असं ठरवलं की लग्न झाल्यानंतर घर जावई म्हणून तू आमच्या घरी राहायला यायचंस. म्हणजे मुलीबरोबर तुला आमचाही आधार होईल आणि दोन्ही मुलींची लग्न झाल्यानंतर आम्हालाही एकटेपणा वाटणार नाही. तुम्हीच विचार करा बहिणी, कसे दिवस काढले असतील हो या माणसाबरोबर. अहो पण हे तर म्हणत होते की लग्नाआधी शरद भाऊजी अगदी निर्व्यसनी होते. मग प्रत्येक वेळेला मुलीनेच लग्न होऊन सासरी का जायचं? एखाद्या केसमध्ये मुलगा सासरी आला तर काय हरकत आहे? बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग